नमस्कार मंडळी, मी साधना आणि तुम्ही पाहत आहात आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वस्त मस्त स्वादिष्ट। आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने चमचमीत खारं वांग बनवणार आहोत। ही पद्धत आहे ना, मी माझ्या आईकडून शिकलेली आहे आणि मला प्रचंड आवडतं हे खारं वांग। तर काय करायचं आहे, इथे पाव किलो वांगी घेतलेली आहेत। या वांग्याचा जो मोठा देठ आहे तो अर्धा कापून घेतलेला आहे आणि बाजूचा जो हिरवा भाग आहे तोही आपण थोडा थोडा कापून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या खाली काही कीड असेल तर ती आपल्याला दिसते। आता पुन्हा या वांग्याला आपल्याला 2 कट लावायचे आहेत, एक आडवा आणि एक उभा, म्हणजे याच्या 4 फोडी होतील। अगदी शेवटपर्यंत कट न करता अर्ध्यातून कट करायचा आहे आणि इथे पाहू शकता 4 फोडी झालेल्या आहेत। अशाच प्रकारे मी सर्व वांगी कट करून घेतलेली आहेत। एक वाडगं घेतलेलं आहे, त्यामध्ये चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि ही वांगी आपण जोपर्यंत बाकी तयारी करत आहोत तोपर्यंत या मिठाच्या पाण्यामध्ये राहून द्यायची, यामुळे ती काळी पडत नाहीत। आता आपल्याला खारं वांग बनवण्यासाठी एक ताजं हिरवं वाटण करून घ्यायचं आहे, जी या वांग्याची जान आहे। तर इथे मी सगळा मसाला काढून घेतलेला आहे। इथे घेतलेला आहे खोबऱ्याचे तुकडे, म्हणजे पाव किलो वांग्यासाठी जेवढा मसाला लागतो तेवढा मी इथे काढून घेतलेला आहे। तर इथे सुके खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। त्याचबरोबर पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 चमचा भरून तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धणे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे, तिखट असलेल्या 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण कमी किंवा अधिक होऊ शकतं। त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे ताजी फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे। गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि कढई गरम झाली की यामध्ये सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे गरजेपेक्षा जास्त टाकायचे नाहीत, नाहीतर सगळं चव या शेंगदाण्याचीच लागेल। जेवढे शेंगदाणे दाखवलेले आहेत तेवढेच आपल्याला घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले की मग आपल्याला खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत। खोबरंही आपल्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याला तेल सुटतं थोड्या वेळाने, ते छान खरपूस भाजलं जातं। तर शेंगदाण्याच्याच प्लेटमध्ये आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला धणे आणि जिरं भाजायचं आहे। तर धणे जिरं अर्धवट भाजून झालं की मग यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीळ। तीळ लवकर भाजले जातात, यामुळे थोडं शेवटी घालायचे आणि 1-2 वेळा चमचा फिरवायचा आणि मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर हे सगळं जळायला नको, पटपट हलवून घ्यायचं आणि हे धणे जिरे तीळ सगळं सारख्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता शेवटी आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत मिरच्या थोड्याशा हलक्याशा भाजून घ्यायच्या, म्हणजे याचा कच्चेपणा दूर होईल। भाजताना दाबून दाबून भाजायच्या, अंगावर उडू नयेत यासाठी। आता मिरच्याही भाजून झाले, सगळं साहित्य आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। मस्त गार करून घ्यायचं आणि यानंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये काय करायचं, आपल्याला सुरुवातीला थंड झाल्यावर पाणी न घालताच 1-2दा मिक्सरचं बटन चालू बंद करत आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। सगळं साहित्य एकदाच वाटलं तर काय होतं, खोबऱ्याचे तुकडे राहतात या मसाल्यामुळे, त्यामुळे काय करायचं की आधी हे सगळं अर्ध साहित्य वाटून घ्यायचं आणि यानंतर मग यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालायची। वाटण्यासाठी आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। तर इथे पाहू शकता पाव वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे। गरज लागेल, जास्त पातळही करायचं नाही, गरज लागेल तितकं आपल्याला पाणी घालायचं आणि इथे पाहू शकता असं दाटसर आपण इथे वाटण करून घेतलेलं आहे। आता पुन्हा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, सारखीच कढई आहे। त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या इतकं तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की फोडणीसाठी इथे फक्त आपल्याला कढीपत्ता वापरायचा। कढीपत्ता छान फुलला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। मस्त लाल पिकलेला टोमॅटो आहे, बारीक चिरलेला आहे, तेलामध्ये घालायचा, छान परतून घ्यायचा चांगला मऊ होईपर्यंत। साधारण 2 मिनिटं लागतात टोमॅटो तेलामध्ये मऊ होण्यासाठी। अर्धवट मऊ झाला की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी चिमूटभर इतकी हळद घालायची। ते पाहू शकता चिमूटभर हळद घेतलेली आहे। यानंतर आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं, स्वाद मस्त लागतो या वांग्यामध्ये। सगळं चांगलं परतून घ्यायचं। तर यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे मस्त ताजं हिरवं ओलं वाटण, जे आपण खारं वांग्यासाठी करून घेतलेलं आहे। ते सगळं वाटण घालून आपल्याला या फोडणीमध्ये कमीत कमी 2 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅस कमीच असावा, कमी गॅसवरच हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। जसं जसं हे वाटण परतलं जातं याचा कच्चेपणा दूर होत जातो, मस्त घरामध्ये घमघमाट सुटतो या मसाल्यांचा, नुसत्या वासानेच याची भूक लागायला लागते। तर गॅरंटी आहे तुम्हाला सुद्धा ही पद्धत खूप आवडेल।
तर आता काय करायचं, आपण जे मिठाच्या पाण्यात ठेवलेली वांगी आहेत या मसाल्यांमध्ये घालायची। 1 मिनिटभर चांगलं हे परतून घ्यायचं। गॅस कमीच असावा। चांगलं या मसाल्यांमध्ये कोट करून झालं की याला काय करायचं, आपल्याला 1-2 मिनिटाची वाफ द्यायची। 2 मिनिटासाठी आपल्याला हे सगळं झाकून ठेवायचं आहे। यामुळे काय होईल की आपली अर्धवट वांगी या मसाल्यांमध्येच वाफळली जातील। तर 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा मी याला परतून घेत आहे। 2 मिनिटाची वाफ दिल्यानंतर आता यामध्ये काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला थोडा मसाला राहिलेला आहे। थोडंसं अर्धी वाटी इतकं पाणी घालून मिक्सरचं भांडं हिसळून या फोडणीमध्ये घालायचं आहे। वांगी शिजण्यासाठी आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे। तर आपल्याला इथे थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणी घालायचं आहे। तर साधारण 1.5 ग्लास इतकं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे। हे पाणी गरम आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव आहे तशी राहते। थंड पाण्याने त्याची पानसट लागण्याची शक्यता आहे किंवा याच्या चवीमध्ये बदल पडण्याची शक्यता आहे। आणि गरम पाणी घातल्यामुळे तरीसुद्धा छान येते। तुम्ही पाहू शकता मस्त तरीवरती आलेली आहे। आता काय करायचं आहे की 3-4 मिनिटं वांगं आपल्याला असंच झाकण न ठेवता शिजून घ्यायचं आहे। आणि 3-4 मिनिटानंतर आपल्याला वांगं आटत आल्यावर मग थोडंसं 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं। आणि ते पाहू शकता असं लपथपीत आपलं वांगं शिजून तयार झालेलं आहे। आपण एक चेक करून बघूया फोड शिजलं आहे का। तर इथे पाहू शकता वांगं मस्त शिजलेलं आहे। हे लपथपीतच केलेलं वांगं छान लागतं। यापेक्षा जास्त आटवायचंही नाही किंवा यापेक्षा जास्त पातळही बरं लागत नाही। पण जर आपल्याला पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये ठेवू शकता। तर इथे पाहू शकता मस्त लपथपीत वांगं शिजून तयार झालेलं आहे। मस्त खारं वांगं एकदम गावरान आणि चमचम। तर मंडळी, तुम्ही या पद्धतीनं खारं वांगं नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।